तर आज आपल्याकडं गेस्ट आहे लखन बाफना, जे युती हॉलिडेज नावाने त्यांचं स्टार्टअप आहे मोठं. युती हॉलिडेजमधून ते जगभरात अनेक लोकांचा प्रवास घडून आणतात, अनेक लोकांचं फिरायचं स्वप्न पूर्ण करतात. तर त्यांचा पॉडकास्ट आज आपण घ्यायचं ठरवलं होतं. ह्याच्या आधी पण एक पॉडकास्ट त्याच्यासोबत मी केला होता. त्यावेळेस आमच्या पॉडकास्टची ट्रायल चालू होती, पण त्यावेळेस सेटअप नव्हता किंवा ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. आता फुल सेटअपमध्ये त्याचा युरोप या विषयावर पॉडकास्ट घेतो आहे. आणि आपल्या बोलू का हा पॉडकास्टचा जो एपिसोड आहे, जो विश्व TV मराठीवर आपण रन करतो आहे, तर ह्या बोलू का ह्या एपिसोडमध्ये मी लखनचं स्वागत करतो. आणि बोलू का पॉडकास्टमधनं त्यांनी युरोपबद्दल जे काही सांगणार आहे ते तुम्ही नक्की ऐका, शांतचित्तेने ऐका. आणि म्हणजे तुम्ही ते अनुभवा की युरोप त्यांनी 3 वेळेस अनुभव घेतलेला आहे. तर 3 वेळेस अनुभव घेतलेल्या माणसाकडून युरोपच्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आज आपण या पॉडकास्टमध्ये अनुभव घेणार आहोत. लखन, तुझं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी लखन बाफना. माझी युती हॉलिडेज म्हणून ट्रॅव्हल कंपनी आहे. आणि सचिन, तुझ्यापासून माझ्या हॉलिडेजची सुरुवात आहे. मी सगळीकडे सांगत असतो की माझा लोगोपासून सगळी सुरुवात तूच केली होती. जेव्हा माझा काहीच नव्हतं, सुरुवात होती तेव्हा पण तेव्हापासून तुम्हाला सपोर्ट करतो आहे. तर माझाही पहिलाच अनुभव आहे. मग एक ट्रायल पॉडकास्ट केलं होतं, पण हे एकदम प्रोफेशनली पॉडकास्ट पहिल्यांदाच आहे. तर नक्कीच तुझा सपोर्ट आहे. आणि तुझ्या चॅनलचं विश्व मराठीचं सुद्धा मी आभार मानतो की तुम्हाला इथं युरोपच्या सेशनसाठी बोलवलं. धन्यवाद. माझी ट्रॅव्हल कंपनी युती हॉलिडेज, या युती हॉलिडेजमार्फत म्हणजे माझं बार्शीचंच ऑफिस आहे. युती हॉलिडेजमार्फत मी डोमेस्टिक तसं इंटरनॅशनल सगळे सेक्टर कवर करतो. डोमेस्टिकमध्ये सगळ्या तीर्थयात्रा पण कवर करतो. तसं हिमाचल, काश्मीर, जेवढे भारतातले सेक्टर ते सर्व कवर करतो. आणि इंटरनॅशनलमध्ये युरोप, एशिया हे मोस्टली मी सगळं कवर केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत मी नाही म्हटलं तर 10,000+ लोकांना मी फॉरेन टूर घडून आणलेली आहे. आणि इंडियात तर माझे ग्रुप चालू असतात कंटिन्यू. ओके, तर युरोपबद्दल आपण आता जे बोलणार आहोत, युरोप या विषयावर, कारण युरोप हा खूप मोठा विषय आहे सगळ्यांसाठी. तर युरोपचा हा पॉडकास्ट आपण सुरू करूया. आणि बोलुकाचा हा नवीन एपिसोड आपण सुरुवात करतो आहे ह्या नवीन पॉडकास्टला निवडायची. म्हणजे पहिला प्रश्न माझ्या डोक्यात होता की युरोपपासूनच सगळ्या सुरुवात कराव्या, पण युरोपसाठी परफेक्ट ट्रॅव्हल कंपनी निवडली मी, लाईक तुझी युती हॉलिडे मी निवडली. आणि युती हॉलिडे निवडल्यानंतर मला पुढच्या नेमक्या काय प्रोसेस आहेत, म्हणजे विजा आल्यानंतर त्याचं पॅकेज कसं असतं, कारण ग्रामीण भागातनं मला वाटतं की तुझी सगळ्यात अल्टिमेट कंपनी सध्या आहे की जी फार ग्रो करते मोठ्या शहरापासून ते छोट्या शहरापर्यंत. तर युरोपमध्ये जाण्यासाठी मला कोणती गोष्ट करावी लागेल, मला बजेटपासून विजा, पासपोर्ट, तर हा क्रम कसा नेमका, आधी मला बजेट ठरवायचं आहे, मला आधी विजा घ्यायचा आहे, मला नंतर मग कोणत्या गोष्टी मला ह्या करावं लागतील समजा. पहिल्यांदा तर कसं आहे, युरोप जर करायचं म्हटलं तर सुरुवात तर बजेटपासूनच होते. कारण कुठलंही युरोपियन पॅकेज करायचं म्हटलं तर मिनिमम 1.5 ते 2.5 लाख रुपये पर पर्सन याप्रमाणे खर्च चालू होतो. आणि मग ते डिपेंड आहे, मग 6 रात्र घेतलं तर 1.5 लाखात होतं, 10 रात्र घेतलं 2 लाखात होतं, असं म्हणजे डिपेंड आहे. तर युरोपला जायचं म्हटलं पहिले तर आपले ITR असणं अत्यंत गरजेचे आहेत. आणि जर त्यातला एक भाग आता लक्षात आला की ITR कंपल्सरी आहे. आणि आपले नसले तर आपल्याला स्पॉन्सर म्हणजे वडील ह्यांचे तरी ITR असणं गरजेचं आहे. म्हणजे ITR कंपल्सरी आहे. ITR युरोपला जाण्यासाठी ITR कंपल्सरी आहे. विजासाठी ITR कंपल्सरी आहे. जोपर्यंत त्यांना इन्कम प्रूफ आपण दाखवत नाही तोपर्यंत विजा सँक्शन होत नाही. अच्छा, म्हणजे ही नवीन गोष्ट बहुतेक जणांना माहित नाहीये की असं नाही की जो ट्रॅव्हल करतो त्याचे ITR लागतील, त्याला ऍटलीस्ट स्पॉन्सर तरी पाहिजे, आई वडील मित्र कोणीतरी, म्हणजे त्याचे डॉक्युमेंट जोडावं लागतात. ओके, त्याच्यावर विजा डिपेंड आहे. म्हणजे युरोपला जाण्यासाठी फार गोष्टी सुरुवात ITR. आणि जो शेंजेन विजा आहे, म्हणजे ज्या बाबतीत मी बरेच ऐकलेलं की शेंजेन विजा बऱ्याचशा लोकांना माहित पण नाही, तर नेमकं युरोपमधली कन्सेप्ट काय आहे? कारण नॉर्मल विजा तर सहज मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात विजाच्या बाबतीतल्या. विजा का, शेंजेन काय कन्सेप्ट आहे नेमकी? शेंजेन विजा म्हणजे युरोप खंडातले साधारण 30 ते 32 देश शेंजेन विजा खाली येतात. तर एकदा शेंजेन विजा करायचं म्हटलं तर याला पण सगळे प्रोसेस, बायोमेट्रिक आहे, मुंबईला जाणं आहे, पुण्यात पण आहे, पुण्यापासून सेंटर चालू होतात, पुणे आहे, मुंबई आहे, मेट्रो सिटीमध्ये मोस्टली त्यांचे सेंटर आहेत. तर एकदा शेंजेन विजा निघाला तर एक 30 ते 32 देश त्याच्यात कव्हर होतात युरोप खंडातले.
म्हणजे तर 30 देश, युरोप खंडातल्या 30-32 देशाचं सँक्शन शेंजेन शेंजन विजा अंडर होता. शेंजेन विजा. पण तो शेंजन विजा असं आहे की असं नाही की स्पेसिफिक कुठल्या कंट्रीतून करायला पाहिजे. फक्त इंडियासाठी आहे की सगळ्या देशांसाठी? नाही, सगळ्यांसाठीच आहे. पण शेंजन विजा आपण स्वित्झर्लंडच्या एम्बॅसी मधून अप्लाय करू शकतो, इटलीच्या एम्बॅसी मधून. या 32 देश जे आहेत त्यांच्या कोणत्याही एम्बॅसी मधून जरी अप्लाय केला तरी शेंजन विजा येतो. अच्छा. फक्त त्याला एक कन्सेप्ट अशी असते की ज्या देशातून विजा अप्लाय केलाय, ज्या एम्बॅसीतून, तर आपल्या ट्रॅव्हलिंगचा जास्त स्टे त्या देशात पाहिजे टोटल आयटनरीच्या. ओके. साधारण 14 दिवसाची आयटनरी असली, आपण स्वित्झर्लंड मधून अप्लाय केला तर 13 दिवसामध्ये मॅक्झिमम स्टे स्वित्झर्लंडचे पाहिजेत बाकी देशाचे कम्पेअर. तर असा एक नियम असतो. आणि साधारण त्याची व्हॅलिडिटी म्हणजे जेवढा ट्रॅव्हल पिरियड आहे तिथून सुरुवात होऊन कधी 3 वर्षाची ते कधी 2 वर्षाची. म्हणजे जसं US व्हिसा 10 वर्ष फिक्स आहेत आले, तसं यांचं नाही आहे. ह्यांचा आपलं ट्रॅव्हल पिरियड बघून तेवढ्या दिवसाचा येऊ शकतो, 3 महिन्याचा येऊ शकतं, 6 महिने. म्हणजे त्यांच्या डिपेंड एम्बॅसीवर आहे. एम्बॅसीच्या ह्याच्यावर डिपेंड. एम्बॅसी डिसिजन घेते किती दिवस द्यायचा आहे. म्हणजे मला 1 महिन्याचं पाहिजे तर तसं नाही, जेवढा आपण ट्रॅव्हल पिरियड दिलाय तो मिनिमम पिरियड तर येणारच. त्याच्यावर एम्बॅसीवर डिपेंड आहे की किती दिवस द्यायचा. कारण तिकीट आधी द्यावं लागतं आपल्याला कंपल्सरी. आणि ही बुकिंगची पहिली प्रोसेस म्हणजे मी जी पहिला प्रश्न विचारला की ह्यात नेमका क्रम कसा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तर महत्वाचा पासपोर्ट आहे, तो तर कंपल्सरी आहे. पासपोर्ट झाल्यानंतर आता नेमकं युरोपला जाण्यासाठीचा बजेट हा विषय ज्यावेळेस येतो, तर बजेटमध्ये नेमकं कोणत्या बजेटमधून युरोपमध्ये जाण्यासाठी एक बजेटचं 1.5 लाख रुपयापासून स्टार्ट करू शकतो. म्हणजे 6 रात्रीचा पॅकेज साधारण 1.5 लाख रुपयापासून चालू होतं. पण 6 रात्रीत युरोप कव्हर होतो का? नाही होत. युरोप तसं बघायला गेलं तर म्हणजे एक तर स्वित्झर्लंडला 15 दिवस लागू शकतात करायचेच म्हटल्यावर. पण जो सगळ्यात जास्त कोणती केलेली आतापर्यंत म्हणजे युरोप टूर, युरोपच्या पॅकेजमध्ये जेव्हा युरोपचं कोणतं क्लायंट आलेलं आहे तर युरोपमध्ये सगळ्यात जास्त किती दिवस क्लायंट राहिलेलं? नाही, एक स्टँडर्ड टाइम म्हणजे की समजा बजेटनुसार 6 दिवस झाले, 13 दिवसाचं एक जनरल पॅकेज असतं. साधारण सगळ्या कंपन्या करतात ते साधारण 13 ते 14 दिवसाचं पॅकेज असतं युरोपसाठी. तर 14 दिवसात जवळपास त्यातले 9 देश कव्हर होतात आणि 16 सिटी कव्हर होतात युरोप मधल्या. 9 देश आणि 16 सिटी ह्या 13 दिवसामध्ये कव्हर होतात. पण हे एकदम हायलाइट पॉईंट बघायचे युरोपच्या आणि यायचं पूर्ण कव्हर नाही, हायलाइट पॉईंट फक्त. म्हणजे इंस्टाग्रामवर टाकलं, फेसबुकवर टाकलं, गुगल म्हणजे जे रील पॅरिस टाकलं की जे आयफेल टॉवर येतं ते हायलाइट पॉईंट झालं. ओके. हायलाइट पॉईंट म्हणजे जे लोकांना माहिती आहेत फक्त तेवढ्या ते बघून यायचं. तर ते 13 दिवसात कव्हर होता. तसं नुसतं एकदा स्वित्झर्लंड एकटं करायचं म्हणलं तर 15 दिवस लागतात. जर पार्ट मध्ये करायचं असेल, पार्ट मध्ये करायचं कमीत कमी 4 महिने लागतात. त्यात बऱ्यापैकी युरोप कव्हर होता. 4 महिन्याचं बजेट किती जाईल? ते बजेट फार जातं, म्हणजे 30 लाखापर्यंत जातं साधारण. आहेत का 30 लाख खर्च युरोपवर होतो? मग बाहेरचे लोक भारतात 30 दिवस राहतात, त्यांचा किती खर्च होत असेल? त्यांचा खर्च काही नाही, 1/4 आहे. 30 लाखाच्या 1/4 आहे. म्हणजे 30 लाखात म्हणून तर भरपूर पैसे वाढत होईल. 30 लाखात भारत देश फिरून होईल, आरामात होईल. बाहेरच्या फॉरेन कंट्रीत आरामात होईल. 30 लाख रुपये बजेट युरोपसाठी म्हणजे फार मोठी अमाऊंट आहे. लोक पार्ट मध्ये करणार आहे. आता काय असं आहेत, क्रूज आहेत, 5-5 महिने क्रूज चालतात साधारण 120 दिवस 140 दिवस. त्याला ट्रॅव्हलचं कोणतं कन्व्हिनियंट ऑप्शन आहे युरोपसाठी? म्हणजे अशा ऍडव्हेंचर म्हणलं तर बाय म्हणजे नाही ट्रॅव्हल मध्ये बरेच ऑप्शन आहेत. शिप म्हणजे क्रूज एक ऑप्शन आहे. पण क्रूज हे सिनियर सिटीजन किंवा ड्रिंकिंग ज्याचं आहे, ज्याला एंटरटेनमेंट भरपूर आहे. पण क्रूज कुठून म्हणजे कोणतं डेस्टिनेशन? क्रूज सगळ्या तिकडून स्टार्ट होतात. जाताना तुम्हाला फ्लाईटने जावं लागतं, तिथून क्रूज सुरू होतात आणि त्या डेस्टिनेशन फिरून पुन्हा तिथं आणून सोडतात. तर आता काही झाल्यात दुबईमधून वगैरे सुरुवात झाली आहे, अजून भारतातून नाही. मग ते दुबई आहे, सौदी मधून आहे बाय सी. पण ते जर युरोप करायचं असेल तर ते 140-150 दिवसाची टूर असते. बजेट असतं 35 लाख रुपये 30 लाख रुपये, मी डिपेंड आहे जास्त. पण त्याच्यात सगळं सिनियर सिटीजन लोक जास्त असतात त्याला. म्हणजे 30 पेक्षा पण जास्त खर्च येऊ शकतो. येऊ शकतो. कारण क्रूज मध्ये ग्रॅच्युटी जवळपास पर डे ची $21 साधारण $21 ते $25 ही टिप म्हणून द्यावं लागते कंपल्सरी. ओके. म्हणजे पासपोर्ट जमा असतो. आणि करन्सीचं काय ही आहे? म्हणजे करन्सीचं म्हणजे की ₹1 काय युरो? साधारण युरो चालतं स्टँडर्ड. युरो चालतात. तर युरो साधारण आता 99 ते 100 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे 90 ते 100च्या मध्ये युरो असतो सध्या तरी. अच्छा. आणि मग ते काय आता स्वित्झर्लंड आहे, जसं त्यांचं देशप्रेम जास्त आहे तर ते युरो घेत नाही, ते फ्रँक घेतात. त्यांची स्विस फ्रँक आहे करन्सी.
सेपरेट हा म्हणजे देशाचे, म्हणजे जसं आपलं नेपाळचं आहे तसं तशामध्ये. नाही नेपाळपेक्षा आपलं राज्यात बिझनेस आहे. कर्नाटक आडवून की बाबा कर्नाटकाचीच भाषा यायला पाहिजे, तसं त्यांचं की आमचीच करन्सी वापरायला पाहिजे. ओके, म्हणजे युरोपमध्ये असून पण त्यांची स्वतःची करन्सी आहे. हा, ते सगळ्यांची आपापली करन्सी, पण स्वित्झर्लंडचं जास्त हे आहे की युरो नाही, तिथं युरो बाकी युरो घेतात, पण स्वित्झर्लंड वाले थोडंसं आडून बसतात फ्रँकसाठी. फ्रँकसाठी. हा, त्याची पण दोन्ही करन्सी चालतात का तिथं? हा, फ्रँक स्वित्झर्लंड मध्ये चालते. फ्रँक स्वित्झर्लंडमध्ये. तर फ्रँक पण जवळपास 100 रुपये असते. आता स्वित्झर्लंडला आपण जसं म्हणतो की तो जगाचा स्वर्ग आहे स्वित्झर्लंड, तर खरंच आहे की ही फक्त इंस्टाग्रामवरची हाईप आहे? नाही, इंस्टाग्रामवरची हाईक नाही म्हणतायत. बघण्यासारखं सुंदरच आहे स्वित्झर्लंड, म्हणजे जन्नतच आहे. तू गेलायस का? हा, पण स्वित्झर्लंडची खरी ग्रोथ झाली आहे आपल्या DDLG पासून. तू गेलायस का स्वित्झर्लंड? हा, मी गेलेलो आहे. तीन वेळा झाला मला स्वित्झर्लंड. पण त्या देशाची पूर्ण इकॉनॉमी DDLG पासून बदललेली आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पासून, खरं त्या फिल्म पासून किती म्हणजे त्यांच्या पर्यटनावर किती फरक पडलाय? 100% पडलाय. हा, जसं मी मागे सांगितलं होतं एकदा की 20% इकॉनॉमी 100%वर गेली त्यांची, फक्त आपल्या एका इंडियन मूवीमुळे. आणि आता पण त्याची म्हणजे त्याच्या DDLGच्या स्मरणार्थ, म्हणजे यश चोप्रांच्या स्मरणार्थ त्यांचा पुतळा आहे. त्यांना टुरिझमचं अँबॅसेडर केलेलं आहे. टुरिझमचे अँबॅसेडर चोप्रा, यश चोप्रा, त्यांचा पुतळा आहे इंटरलाकनमध्ये. म्हणजे आपल्या इकडे कसं की एखादा मराठी चित्रपट आला आणि त्यात एखादं लोकेशन फेमस झालं, जसं मध्यंतरी सैराट म्हणलं की सगळे करपाळ्याला पळायचे, त्या झाडावर फोटो, त्या विहिरीतले फोटो. तसं जेव्हा ही एक मोठ्या लेवलची, म्हणजे जेव्हा एक चित्रपट म्हणजे कसं बदलू शकतो ह्याचं उदाहरण म्हणलं तर मग दिलवाले. म्हणजे DDLGनी स्विस तर बदललंच, पण पूर्ण भारताचं युरोपचं पर्यटनच वाढलं एका भारतीय चित्रपटामुळे. दुसऱ्या देशातलं पर्यटन वाढलं, जे कितीतरी करोडोंच्या आपल्या भारतीय कितीतरी मध्ये किती मिनिमम 3.5 लाखापासून युरोपचं पॅकेज चालू होतं. दर मग कळतं आपल्या महाराष्ट्रातून एकटा 10 ते 11 कंपनी स्वतः महाराष्ट्र. तर आता आपण इकॉनॉमीवर थोडीशी चर्चा करू, पर्यटनाच्या इकॉनॉमीवर. युरोपची जी पर्यटनाची इकॉनॉमी वाढली ती एका चित्रपटाने वाढली. दिलवाले दुल्हनिया रिलीज झाला, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी युरोपमधल्या दाखवल्या गेल्या. युरोपमधलं टुरिझम, त्याच्यातनं त्यांना तसं करायचं नव्हतं, म्हणजे टुरिझम फोकस नव्हतं, पण त्यांनी एक लोकेशन निवडलं की आपण युरोपला हे सगळं शूट करूया, आणि तिथून खरा सुरू झाला. आणि नंतर ह्या गोष्टी फेमस झाल्या भारतामध्ये की हे कोणतं लोकेशन आहे वगैरे, आणि तिथून हे सगळं त्यांचं इकॉनॉमिक स्ट्रक्चर बदललं. पण त्याच्या आधी पण फेमस होतं की असं काही तुला माहिती आहे का की त्याच्या आधी पण त्या फेमस होत्या गोष्टी की हा चित्रपटच कारणीभूत आहे फक्त? नाही, मोस्टली तर युरोप आधीपासून युरोप ही डेस्टिनेशन आहे, म्हणजे फिरण्यासाठी युरोप होतं, पण फार कमी लोकांना माहिती होतं. जे फक्त टूर करतात अशा जे फार कमी लोकांना, त्यात मोठे मोठे बिझनेस मोस्टली ते काय करणार बिझनेससाठी वर गेले. तर पण जे टुरिझम वाढलं ते फक्त बॉलिवूड मूवीमध्ये वाढलेलं आहे. अच्छा. आणि DDLG नंतर बरेच मूवी तिथं शूट झालेत, म्हणजे पूर्ण युरोपमध्ये भरपूर आपले बॉलिवूड मूवी तिथं शूट झाले आहेत. ओके. हा, म्हणजे मराठी सुद्धा, म्हणजे मराठी चित्रपट जिम्मा ना, तू आपलं मगाशी बोललो त्याच्यावर. तर मराठी चित्रपट जिम्मा, मी जसं आता बघतोय की जिम्मा एक आहे जे गुगलवर आहेत ते पिक्चर सांगतोय, तर जिम्मा तर सगळ्यांना माहितीच आहे, तो तर युरोपलाच प्रमोट केला. म्हणजे ते असं आहे की जिम्माचे 2 पार्ट आले, सिक्वल आली. तर तो ट्रॅव्हल एजंटच असतो, त्याची लाईफ ट्रॅव्हल एजंट असतो, आणि तो लेडीज ग्रुपला घेऊन युरोपला जातो. तर तो युरोपमध्येच पूर्ण पिक्चर शूट झालाय. युरोपची टूर दाखवली 13 दिवसाची त्यांची, आणि मग ते 17 प्रकारच्या बायका असतात, प्रत्येकाचे डोके वेगळे असतात, ते त्याचं डोकं खातात, मग ते सगळे एकत्र आणतो, असं पूर्ण मूवी आहे. तर सलग 2 पार्ट आले, पूर्ण त्यांनी युरोप प्रमोट केलं आहे. अशा चित्रपटामुळे जास्त टुरिझमवर भरपूर वाढलाय, कारण मराठी प्रेक्षक आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड. समजा तो चित्रपट डब झाला, एक्झाम्पल कुठल्या लँग्वेजमध्ये दुसऱ्या, ती प्रेक्षक जोडली जाणार, त्यांना युरोप प्रमोट होणार. म्हणजे एखादं पिक्चर गेला ना आपल्या इथं, म्हणजे पहिल्यापासूनच एखादी हिरो तिथं गेला की आपली मानसिकता बदलते की जायलाच पाहिजे म्हणून. आणि आता इंस्टाग्राम तर तेच आहे की त्या स्पॉटला जाऊन ते सिमिलर शूट करणं हे आता ट्रेंड आहे. म्हणजे असं जसं शाहरुख खाननी सीन रिक्रिएट करायचे, ते सीन रिक्रिएट करणं आता फार चालू आहे. मग इव्हन तो एक बिझनेस असेल की तिथं ते कॉस्ट्युम असतील आहेच, आणि आता आपले घेऊन पण चाललेत लोक, आणि त्यांनी काय केलेत बऱ्याच स्पॉटला तिथं त्या पिक्चरचे फोटो काढून तिथे लावलेले आहेत, त्या ड्रेसिंग मध्ये त्यांचे ऍक्च्युअल फोटो लावलेले आहेत. म्हणजे जर स्वित्झर्लंडमध्ये म्हटलं तर सानेन म्हणून आहे, त्या सानेनमध्ये
ती जेव्हा ट्रेन सुटते सिमरन आणि राजची तो सीन आहे तिथंच आहे. पुन्हा ते कॅफेमध्ये बसलेलं असतात ते कॅफे पण तिथलंच आहे. म्हणजे जवळपास एक 10 एक्सवर त्या आजूबाजूच्या 40 किलोमीटरच्या एरियातच आहेत. ओके. आणि सगळीकडे त्यांचे शाहरुख खानचे आणि काजलचे फोटो लावले आहेत त्या सीनचे शूट करून. तर ते एक खास बघण्यासाठी म्हणजे ते टूर बाजूला राहते पण ते बघण्यासाठी लोक जातात. ओके. हां. म्युझियम वगैरे आहे याचं काही तिथं? DDL म्युझियम केलं आहे. माउंट इथलीसला एक थोडंफार त्यांचे फोटो वगैरे लावलेत. ओके. हां. आणि तिथं सीन रिक्रिएट थोडं केलेलं आहे त्यांनी. माउंट इथलीस म्हणजे तिथं 2 आहेत माउंट. एक तर जुंगफ्रो टॉप ऑफ द युरोप आहे आणि त्यानंतर माउंट इथलीस आहे. पण टुरिझम जास्त माउंट इथलीसकडे आहे का तर DDLचं थोडंसं सेट उभा केलं आहे तिथं. हां. मग ते त्यामुळे तिथं थोडंसं पर्यटन जास्त आहे. जे चित्रपटात दाखवलेले जे सीन आहेत किंवा जे स्पॉट आहेत ते सोडून अजून युरोपमध्ये काय बघायला पाहिजे? तू बघितलेले अनुभव पण सांग की मी ह्या गोष्टी बघितल्यानंतर मला ह्याच्यापेक्षा पण त्या गोष्टी भारी आहेत, चित्रपटापेक्षा पण. बरोबर आहे. काही गोष्टी तिथं बघण्यासारख्या की हां, मग त्या कोणत्या लोक म्हणजे तिथं गेल्यानंतर समजा तुझ्या मार्फत गेलेले किंवा जे युरोपला जाणारे किंवा जे व्हिडिओ बघताना प्लॅन केलेला असेल किंवा करतील तर त्यांनी नेमकं युरोपमध्ये काय बघितलं पाहिजे? म्हणजे युरोपचा टूर प्लॅन करताना त्यांनी कोणत्या वेळेने गेलं पाहिजे की तुम्ही हे सगळे स्पॉट कव्हर केले पाहिजेत, हे बघितलं पाहिजे, नाहीतर युरोपला जाऊन तुमचा काही फायदा नाही. आता युरोपमध्ये कसं आहे, युरोप हे कॉम्बो पॅक आहे. म्हणजे ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांना रोम इटलीचा भाग, रोमन साम्राज्य वगैरे सगळं दाखवलं आहे, तो सगळं इतिहासाचा भाग आहे. ऐतिहासिक पूर्ण सगळे ऐतिहासिक म्हणजे सगळे त्यांचे अजून तसे जुन्या बिल्डिंग्स वगैरे आहेत ते तसे त्यांनी मेंटेन केले आहेत. आणि स्वित्झर्लंडचं म्हणलं हे जर 2-3 स्पॉट सोडले DDLचे तर मग स्वित्झर्लंड तसं ग्रिंडलवॉल्ड म्हणून भाग आहे, इंटरलेकन म्हणून आहे, लुसन म्हणून आहे. हे म्हणजे हे तिथले खेडे आहेत पण हे फार अत्याधुनिक आहेत. आणि तिथं काय होतं आम्हाला फक्त खेड आहेत. हां. अत्याधुनिक खेड आहेत त्यांचे. म्हणजे एवढं मेंटेन आहे की जसं डोंगर दिसतो आपल्या इथं तर ग्राससुद्धा एक लेवलमध्ये चादर टाकल्यासारखं कट केलं असतं. परफेक्शन. हां. म्हणजे तिथं स्वच्छतेचा फार हे घाण अजिबात कुठं चालत नाही. आपण नॉर्मल बोलतो आत्ता जे आपलं नॉर्मल आवाज आहे दोघांचा, आपण त्यांच्या ट्रेनमध्ये जरी बसलो तरी हा त्यांच्यासाठी फार मोठा आवाज झाला आपला. ते एकदम सायलेंट बोलतात. हां. त्यांचं एकदम सायलेन्स म्हणजे हा आवाज जरी आला तरी त्यांचं सायलेन्स सुरू होता. ओके. हां. म्हणजे ते फार शांतप्रिय देशात लय शांतता. म्हणजे आपले आवाज त्यांना फार चुकीचं वाटतात, मोठे आवाज वाटतात. म्हणजे आपल्या भांडणाचा आवाज तर एक्स्ट्रीमच झाला. आपला नॉर्मल आवाज होता ना म्हणजे खूप मोठ्याने बोललं नाही किंवा नाही झालं, एकदम सायलेंट लोक. आणि सगळ्यात मेन म्हणजे पोल्युशन फार कमी आहे, सायकलचा वापर जास्त आहे युरोपच्या प्रत्येक देशात. युरोपमध्ये कुठल्याही गाडीच्या पाठीमागे एक सायकलचं स्टँड लावलं असतं. अच्छा. सायकल लटकवलेली असते बऱ्यापैकी आणि ते लोक फक्त ह्याला मोठमोठ्या रस्ते जोडलेले आहेत तिथंच फक्त ट्रॅव्हल एजंट करतात गाडीनी. तिथून पुन्हा आतल्या सिटीमध्ये ते सायकलनीच फिरतात. म्हणजे आज सिटीमध्ये सायकलचाच वापर जास्त आहे, 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही, त्यामुळे पोल्युशन फार कमी आहे. म्हणजे नॅचरल फोटो जरी काढले आपण साधे विदाऊट काही एडिट करतात तरी एकदम आकाश पूर्ण निळं येणार. म्हणजे एकदम एडिटेड फोटो वाटतात ते. नॉर्मल कॅमेरा फोटो काढले तरी पूर्ण लँडस्केप मधलं सर एकदम. आणि चालल्यावर लक्ष येतं. म्हणजे आपण जसं बाहेरच्या देशात दुसरीकडे फिरतो समजा चालून आपण कंटाळतो, मग युरोपमध्ये कंटाळत नाही माणूस चालण्यासाठी. हां. अशा कोणत्या अडचणी येतात का पर्यटकांना ज्या तुला म्हणजे त्यांना सांगावे लागतात की ही अडचण येऊ शकते, तुम्ही ह्याचं प्रिपरेशन राहू द्या, किंवा पाऊस जास्त पडतो, असं लंडनला पाऊस पडतो सारखा, किंवा थंडी जास्त असते, बर्फ पडू शकतो. अडचण म्हणजे सुरुवात होती ती पहिल्या तर टाईमपासून. पहिला दिवस तर म्हणजे मोस्टली तसं कोणत्याही युरोप टूरमध्ये पहिला दिवस हा फ्रेश ठेवला असतो. टाइम पंक्च्युअल एकदम सगळ्या गोष्टी. नाही, टाइम पंक्च्युअलपेक्षा जेट लॅग म्हणतो आपण त्याला. जेट. तर तो समजा आता स्वित्झर्लंड 6 तासांनी मागे आपल्या, तर आपल्याला कसं असतं आपल्याला झोप येतं साधारण संध्याकाळी 11 वाजता. मग तिथे गेले तो टाईम मागे पुढे होतो, आपल्याला त्यावेळेस झोप येत नाही. हां. म्हणजे शेड्यूल बॉडी आपली 1-2 दिवस तर ते बॉडी मॅच करायलाच जातं, आपलं टेम्परेचर तिथलं टायमिंग. त्यामुळे कुठली टूर पहिल्या दिवशी फ्रीज ठेवला असतो दिवस. चेक इन करायचं, हॉटेलमध्ये निवांत राहायचं, दुसऱ्या दिवशी पण टूर चालू होते. आता युरोपमध्ये कसं आहे ड्रायव्हर लोकांचे पण स्ट्रिक्ट आहे. म्हणजे तिथं माणसाला म्हणजे कामगारासारखं वागणूक नाही अजिबात. प्रत्येकाला आपलं प्रोफेशन सारखं ते वागणूक असं. म्हणजे ड्रायव्हर सुद्धा ड्रायव्हर कधी वागणार नाही. ड्रायव्हर प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल. म्हणजे त्याचं काही त्याला घेणे नसतं, त्यांचे नियम आहेत. मग आपली टूर सुरुवात झाली, एक बस आहे आपली सोबत. पण ह्या सगळ्या स्ट्रिक्टपणामुळेच पर्यटन वाढतं 100%. आता कसं आहे ड्रायव्हर पण टिकेल का आपल्याकडे?
आपल्याकडे शक्यता कमी आहे. तिथं कसं आहे, तो 2 वाजता जेवायला थांबवणार म्हणजे थांबवणार. तुमची टूर असेल नसेल तर काही घेणं देणं नाही. तर ड्रायव्हरला 2 ते 3 सुट्टी आहे, फिक्स आहे. तो गाडी थांबवणार, कुठे पण पार्क करणार. तुम्हाला 1 तास त्यासाठी वेटच करावं लागतं. ओके. हां, संध्याकाळी 7:30ला बंद म्हणजे बंद त्याची गाडी. मग ते कुठेही असू द्या, तो तिथं सोडून तुम्हाला मोकळं निघून जाणार. मग ते युरोपमध्ये कसं आहे, युरोप टूरमध्ये जसं आपल्या इथं आपण रात्री 8 वाजता 9 वाजता 10 वाजता जेवतो, युरोपमध्ये तुम्हाला संध्याकाळी 6:30-7लाच जेवण उरकावं लागतं जर तुम्हाला गाडीतून तुमच्या हॉटेलला जायचं असेल तर. ओके. कारण गाडी निघून जाते, ड्रायव्हर निघून जातो, म्हणजे त्याला तुम्ही सुद्धा काही त्याला काही सोडू शकत ते तिथं त्यांनीच मॅनेज करायचं टाइम. हो, ते सगळं पर्यटकांनी मॅनेज मॅनेज काय. मग त्यांनी दिलेल्या शेड्यूलप्रमाणे चाललं तर मग ते सगळं कव्हर होतं. म्हणजे तुम्ही इथून फक्त त्यांना जेव्हा तिथं पाठवताय युरोपच्या टूरसाठी तुमच्या क्लायंट्सला, त्यावेळेस तिथल्या टाइम आणि तिथल्या लोकांशीच मॅच करून घेणं हे सगळं तर कुठेही ते तर प्रायोरिटीज आहे. शेड्यूल त्यांच्याकडनं येतं आपल्याला, जे तुम्ही शेड्यूल दिलेलं असतं ते तर त्यांनी करावं. किंवा टाइम पंक्च्युअलिटी म्हणजे असं आहे की सकाळी त्यांनी 8-8:30चा टायमिंग दिला तर 8:31 गाडी निघून जाते. ओके. हां, मग ते 1 मिनिटावर वेट सुद्धा करत नाही. बरं. तुम्ही 8:29ला लॉबीत थांबणं गरजेचं आहे. मग तुमचे ते पैसे जातील नाही जातील, ट्रॅव्हल एजंट काय म्हणेल, कोणा काही संबंध नाही, तुझं ड्युटी आहे, तुझं निघून जाणार. ओके. ह्याचा त्रास होत असेल ना पर्यटकांना, म्हणजे ह्या हां, स्टिकपणाचा त्रास जास्त त्रास होतो ट्रॅव्हल एजंटलाच होतो. ट्रॅव्हल एजंटला पहिला घेऊन जाणार, कारण आपल्या लोकांना मग त्याला आपण हुडकून आपलं भारतीय उपाय 8:30 निघायचं, आपण 7:30ला सांगून ठेवायचं. म्हणजे लोक 8:30 1 तास आधी सांगितलं म्हणजे लोक बरोबर येतात. कारण युरोपमध्ये कुठेही ब्रेकफास्ट 6 वाजता सुरू होतो हॉटेलचा, सकाळी 6 वाजता. हां, आणि 9 वाजता बंद होऊन जातो. ओके. जसं भारतात पद्धत आहे 7:30ला सुरू होऊन 10:30 पावणे 11 पण चालतो. इथं नाही, 6 वाजता 6 तुम्हाला गेली ब्रेकफास्ट मिळतो. आणि युरोपमध्ये गेल्यावर जेवणाचा मेन्यू कसा, म्हणजे युरोपियन जेवणाची स्टाईल आणि इंडियन अशा काही वेगवेगळ्या गोष्टी तुला माहित असतं? हॉटेलला ब्रेकफास्ट कंपल्सरी असतो. तर ब्रेकफास्ट काही हॉटेलमध्ये एखाद दुसरा इंडियन आयटम मिळतो, बाकी सगळं कॉन्टिनेंटल फूड असतं. तुम्हाला ब्रेड बटर फ्रूट्स इकडे मिळणार, चहा मिळणार. पण लंच आणि डिनर म्हटलं, हां, पण लंच आणि डिनर म्हटलं तर ते प्रॉपर इंडियन रेस्टॉरंट आहेत. बरेच आपले इंडियन ब्रँड आहेत मोठमोठे, जसं सारावन्न भवन आहे, जगातली सगळ्यात मोठी व्हेजिटेरियन चेन आहे. बरं. हां, कोणती? सारावन्न भवन म्हणून साऊथची आहे. येस. तर ते सिंगापूरमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, युरोपच्या सगळ्या देशात आहे, बऱ्यापैकी सगळ्या देशात ती त्यांची आहे. पुन्हा कैलास पर्वत म्हणून आहे, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत त्यांच्या. म्हणजे फ्रँचायझीज आहेत तिथं. इंडियन असं नाही की युरोपमध्ये गेलं नाही, महाराष्ट्रीयन पंजाबी कोणतंही फूड तुम्हाला कोणतंही फूड मिळतं. महाराष्ट्रीयन मिळतं, नॉर्थ इंडियन मिळतं, महाराष्ट्रीयन मिसळ पोहे सुद्धा मिळतात. म्हणजे एवढे इथपर्यंत आहे. आता काही ठिकाणी पुरणपोळी सुद्धा मिळायला लागली. पुण्यातल्या काही लोकांनी स्वित्झर्लंडमध्ये काही काही स्पॉटला चालू केलेलं आहे. हा एक वेगळ्या लेवलला बिझनेस चालू आहे म्हणायचं. हां, म्हणजे टुरिझम सोबत आपल्या लोकांनी पण देतात. आणि शेफ एक पद्धत आहे, किचन कॅरॉन आपण काही ग्रुप आपण करतो, ते किचन कॅरॉन सोबत असते आपल्या. ते सगळं ते आपलं महाराजच बनवून देतो ज्या त्या हॉटेलमध्ये जाऊन. येस. म्हणजे जसं एखाद्या म्हणजे नाश्त्यापासून ज्याला इंडियन पाहिजे त्याला ते शेफ पद्धत चांगली आहे. म्हणजे तुम्ही ज्या तीर्थक्षेत्रासाठी ज्या टूर अरेंज करता आणि सोबत एक जण कुक देतात, त्याच इकडचं महाराज ज्याला तुम्ही महाराज म्हणतात, की तो सगळं त्यांचं नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळी तयारी करतो. तसं तुम्ही युरोपला सुद्धा युरोपमध्ये करू शकतो आपण. ते किचन कॅरॉनची त्यांची कॅरॉन मागे चालू असते, ते आपल्यासाठी पुढे जाऊन बनवतात. तेव्हा भरपूर लोकांमध्ये पर्यटन ही विषय फार नंतर येतो, सगळ्यात शेवट येतो सगळ्यात. हो, आधी ज्या आपल्या मूलभूत आणि पर्यटन ही सगळ्यात शेवटी येतं. आपल्या कल्चर आहे पर्यटन म्हणजे हा चैनीचा विषय झाला थोडक्यात. सगळं बजेट बघून मग नंतर राहिलेल्या पैशातून फिरणं ही आपली भारतीयांची कन्सेप्ट आहे. आणि बाहेर तसं नाहीये, बाहेर तसं नाही. ते लोक आवर्जून फिरायला जातात आणि बाकीच्या गोष्टी प्रायोरिटी फिरण्यावर आहे त्या लोकांची. पण म्हणजे मी तर या मताचं आहे की असं काही नाही की पैसे असलेलाच म्हणून फिरू शकतो, कोणी फिरू शकतं. फक्त प्रॉपर प्लॅन, त्याला वेळ पाहिजे फिरायचं, तर ते प्रॉपर प्लॅनिंग केलं सगळं फिरू शकतो. मग एक आपल्या इथंच पेपरला एक लिखाला होता वरच्या खाली, केरळचं एक चहा विकणारा माणूस केरळच्या कॉलेजच्या बाहेर, नवरा बायको, त्यांना मुलं वगैरे कोणी नाहीत, ते नवरा बायको चहा विकतात रोज, त्यातून सेव्हिंग करतात. त्यांचं निम्म्याच्यावर जग फिरून झालंय फक्त फिरण्याची आवड असल्यामुळं.
तर त्यांनी काय केली, एक पिगमी स्टार्ट केली. त्या पिगमी स्टार्ट दर 2 वर्षात जेवढे पैसे वावतील वरती तेवढं लोन करतात राहिले पैशांचं, फिरून येतात, पुन्हा ते लोन फिरतात, पुन्हा पिगमी चालू करतात. असं त्यांनी अर्ध्याच्या वर फिरून झालंय जोडप्याचं. असं काही नाही की हा म्हणजे आता काय पैसे ऑप्शन नाही आहे फिरू शकत नाही असं काही नाही. पुन्हा मध्यंतरी पुण्यातला एक मुलगा, तो गाडी स्वतःची 2 व्हीलर घेऊन गेला होता. जवळपास 6 महिने तो पूर्ण पर्यटन करून आला, युरोप वगैरे सगळीकडे. माहिती त्यांनी तर असं होतं खिशात रुपये नव्हता, तो ज्या त्या देशात जायचा, तिथले मित्र बनवायचा, त्यांच्याच घरी राहायचा. ओके. म्हणजे असं ॲडव्हेंचर सारखं करून त्यांनी पूर्ण जवळपास निम्म्याच्या जग फिरलं 2 व्हीलरवर. म्हणजे असे बरेच लोक आहेत जे फिरू शकत, म्हणजे फक्त इच्छा पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे फिरायला, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होत राहतात. पण जर चित्रपटाचाच विषय निघाला समजा, त्यात दाखवल्याप्रमाणे सगळे हे कोणते सीझन असतं, म्हणजे समर विंटर कोणतं, म्हणजे आता जसं आपल्याकडं हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा, आणि आता समजा शेड्यूल कधी कधी बदलतं आपल्याकडं, तर तसं तिथला परफेक्ट सीझन की युरोपमध्ये हा सीझन परफेक्ट आहे फिरण्यासाठी सगळ्यांच्या हिशोबाने जर म्हटलं, म्हणजे सिनियर सिटीजन झालं, मिडल एज झालं, सगळ्यांच्या हिशोबाने म्हटलं तर युरोपचा सीझन असतो मे-एप्रिल पासून स्टार्ट. जिथं ट्युलिप वगैरे येतं, ॲम्स्टरडॅमला ट्युलिप फेस्टिवल असतं एप्रिलमध्ये, आणि स्वित्झर्लंडला पण थंडी आपल्याला बोचरी नसते त्या टाइमला. बरोबर. फक्त तुम्हाला वरती माउंट इटलीचा वगैरे बर्फ मिळणार, बाकी एकदम वेदर क्लिअर असतं. थंडी असते पण वेदर क्लिअर असतं, जे आपल्याला सूट होऊ शकतं. आणि जनरली हनीमून कपल वगैरे जातात, ती काही जण ऑक्टोबर वगैरे जातात, जिथं बर्फ स्नोफॉल वगैरे होतो त्या टाइमला. पण एक रेग्युलर वेदर जे आपल्या बॉडीला सूट होतं ते एप्रिल ते जूनपर्यंत जायला पाहिजे, की जनरली एकदम चांगलं मानलं जातं युरोपसाठी. म्हणजे जास्त टेम्परेचर नाही, जास्त गरमी नाही, जे आपल्याला इझी ॲक्सेस होईल असं टेम्परेचर युरोपमध्ये एप्रिल ते जूनपर्यंत मॅक्झिमम सगळ्या टूर त्या काळात चालतात. ओके. म्हणजे एप्रिल ते जून हा परफेक्ट म्हणजे परफेक्ट टाइम आहे तो फिरण्यासाठीचा. आता त्यात काही येतात नॉर्दर्न, समजा मला त्या टाइम मध्ये हेच नाही आहेत, सुट्ट्या नाही आहेत, तर मग तसं काही आहे की त्याच ह्याच्यात गेलं तर नाही, तसं काही नाही. आता म्हणजे कोविडच्या नंतर प्रत्येक देशात टुरिझमला कुठला म्हणतच राहिलेलं नाही, कोणी कधी फिरायला जात आहे. म्हणजे इव्हन आता दुबई असं होतं की पहिले लोक ऑक्टोबर ते फेब्रुवारी दुबई जायचे, त्यानंतर आपल्याला गरमी सहन होत नाही. पण आता एप्रिलमध्ये फ्लाईट स्वस्त असल्यामुळे लोक त्यावेळेस जातात, कारण म्हणतात की गाड्याचं इकडे एसीच असतात, तर थोडंसं आपण हिट सहन करू शकतो. अच्छा. सगळ्या मॉलमध्ये एसी आहे, गाड्यामध्ये एसी आहेत, तिकडं असं नाही. तर थोडंसं आउटडोअर गेलं तर थोडासा त्रास, बाकी सगळे लोक ते इकॉनॉमिकल बघून जातात, पण थोडंसं मॅनेज करून जातात. जिथं फ्लाईटची तिकीट म्हणजे ऑफ सीझन मध्ये फ्लाईट तिकीट स्वस्त मिळतात, तर लोक आता तसं काही म्हणजे सीझन कुठल्या देशाला राहिलं नाहीये. बरोबर. काही गोष्टी हात थोडाफार टूर खराब होऊ शकते थोड्याफार पावसामुळे याच्यामुळे, पण मोस्ट ऑफ द टूर कव्हर होऊन जाते. तर ते लोक तेवढं मॅनेज करून जातात. म्हणजे आता असं कुठल्याच देशाच्या पर्यटनाला का असं काही राहिलेलं नाही. आणि त्यातल्या त्यात इंस्टाग्राम आणि सोशल मीडियामुळे तर पर्यटन भयंकर वाढलं आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला जाणवत होती युरोपच्या अनुषंगाने, की भाषा आणि कल्चर. जसं आपण वाचत आलेलं युरोपबद्दल, युरोप खंडाबद्दल सगळ्या गोष्टी, तर जसं म्हणतात की म्हणजे भारतामध्ये पावलोपावली कल्चर भाषा ह्याचं आपल्याला व्हेरिएशन्स बघायला भेटतात, की थोडंसं भाषेमध्ये किंचितसा बदल होतो किंवा परत राहणीमानात बदल होतो, जसं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा वगैरे. तर अशा अनुषंगाने बाहेरच्या देशांचं कल्चर आणि तिथल्या भाषांमध्ये काय तुला पर्सनली फरक काय जाणवला तुला फिरत असताना? फरक असं म्हणजे काय, लँग्वेज त्यांच्या सेपरेट आहेत, पण जनरल इंग्लिश सगळीकडे चालतंय. काही ठिकाणी फ्रेंच चालतंय, पण मोस्टली सगळे युरोप खंडात इंग्लिश थोडंसं बोलता आलं कळलं तर इंग्लिश सगळीकडे चालतंय. म्हणजे असं कोण आरमूटपणा नाही वागत की त्यांची भाषा नाही आली तर. इंग्लिश जनरली सगळीकडे कॉमन लँग्वेज आहे. अच्छा. पण बाकी त्यांचे पण लँग्वेज आहेत, फ्रेंच आहे, जर्मन आहे, तर ते त्यांचेच पण लँग्वेज वापरतात. पण इंग्लिश आलं तर मोस्टली सगळं होऊन जातं. आणि कल्चर असं आहे की आपल्यासारखी विविधता तिथं नाही कल्चरमध्ये. आपले इथं म्हणजे आपले लोक जेवढे खाण्याला ॲडिक्शन आहेत, मी जेवढं युरोपमध्ये फिरलो तेवढी खाद्यसंस्कृती बी डेव्हलप नाही तिथली, पण बऱ्यापैकी आहे. म्हणजे इतकी नाहीये जसं भारतात तसं आपल्याला तसं नाही आहे. म्हणजे ते लोक त्यांचं म्हणजे फिजिकलसाठी त्यांचं जास्त हे अप्रोच आहे. म्हणजे फिजिकली फार फिट असतात ते लोक, फिट हॉलिक, म्हणजे हेल्दी फूड खाणार, त्यांचं फ्रुट्सवर जास्त जोर आहे, पालेभाज्यांवर जास्त जोर आहे. आपल्यासारखं सगळेच मिक्सचर एक खात नाही. म्हणजे आपण जनरली सगळं चुरून खाण्याचा प्रकार नाही तिथं कोणता नाही सारखं. आणि असं जाणवलं नाही कधी की फार तिथं ॲडिक्शन आहे खाण्याचं. मग का आपण जसं इथं समजा 100 किलोमीटरवर एखादा आयटम चांगला मिळतो, आपण गाडी करून जातो, तसं नाही आहे.
म्हणजे जे हेल्दी आहे ते खातात तिथे, हा, mostly त्यामुळे healthy फिट आहे. आणि फ्रेश राहतात आणि त्यांच्या पर्यटनाला कुठेतरी त्याचा पण फायदा होतो की ती लोक फिट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक आहे. सिस्टमॅटिक आहे, म्हणजे त्यांचं एज बऱ्यापैकी चांगलं आहे, आजारी नाही आहेत जास्त, पोल्युशन कमी आहे, तर ह्या गोष्टी आहेत. म्हणजे फिट असल्यामुळे ते आजूबाजू वातावरण फिट राहतं त्यांचं. बरोबर. हा, आणि आणि आपल्याला पण पर्यटकांना पण फ्रेश फ्रेश वाटतं. हा वाटतं की असं काही मरगळ नाहीये कुठं, हा, पोलाईट आहेत लोक फार, आयशी अजिबात मवाळ असं काही. हा, तसं नाही. म्हणजे आपण जर नीट वागलं तर ते लोक आपल्याला चांगले सपोर्ट करतात. आणि लँग्वेज बॅरियर जर झालं तर आता कसं आहे, ट्रॅव्हल कंपन्यामुळे ते लँग्वेज बॅरियर मोस्टली निघून गेलं आहे. कारण युरोप जातं तर जर आता एक 2-3 वर्षात इन्फ्लुएन्समुळे जर कपल सोडले, यंगस्टर जर सोडले, तर सगळे ट्रॅव्हल कंपनीमार्फत युरोप जातात, इंडिव्हिज्युअल कोणी बुकिंग करत नाही. मी जर सोलो ट्रॅव्हलर गेलो आणि मला इंग्लिश येत नाही तर युरोपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो मला. 100% प्रॉब्लेम येऊ शकतो. हा, मला इंग्लिश येत नसेल तर मला सोलो ट्रॅव्हलर असेल तर मग तो कमीत कमी त्यांना पटवून देणं एवढं तरी इंग्लिश आपल्याला यायला पाहिजे. तोडकं मोडकं इंग्लिश आहे. तोडकं मोडकं यायला पाहिजे, बाकी ते ॲडजस्ट होतं. सोलो ट्रॅव्हलर गेलं तर काय आपल्याला तिथं कार रेंटवर घेता येते, बाईक रेंटवर घेता येते, ते पण ऑप्शन असतात. फक्त इंटरनॅशनल लायसन काढणं गरजेचं आहे. आणि आता असंही काही भागामध्ये हिंदीवर पण काम बघतं, जसं की पॅरिस आहे, तर पॅरिसमध्ये अर्ध पंजाब तिथं वसलेलं आहे. ओके. हा, तर मग इंडियन रेस्टॉरंट आहे तर ते हिंदी बोलून ते आपल्याला आपलं काम बघू शकतो आपल्याला आणि मग ते काम बघू शकतो. पण काही ठिकाणी जायचं आहे, म्हणजे जसं स्वित्झर्लंडमध्ये काही ठिकाणी ग्रिंडलवॉलला ह्याला त्याला जायचंच आहे, तर तिथं मग इंग्लिश. आणि मध्ये काय फरक पडलाय करन्सीचा, आपण मग अशी बोललो ना जो प्रश्न, त्यात एक विषय राहिला की UPI आणि फिजिकल करन्सी. UPI पेमेंट होतं का? UPI पेमेंट होतं युरोपमध्ये. म्हणजे आता हे कॅज्युअल प्रश्न एवढ्यासाठी की जर जे कोणी जात आहेत तर ते हा एपिसोड बघितल्यानंतर त्यांना त्या पण गोष्टी माहित होती की आता UPI पण तिथं चालू शकताय किंवा फिजिकल करन्सी पण तिथं तुम्ही देऊ शकताय किंवा क्रेडिट कार्ड, असं हे तर गोष्टी सोडून आहेत. पण जे रेग्युलर भारतात चालतं करन्सीचं आपलं जे शेड्यूल आहे, कार, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड आणि आता UPI, सगळ्यात जास्त 90% UPI. तर तिथं कसं UPI तर मोस्टली वर्क होत नाही, काही ठिकाणी होतं फक्त 1-2 सिटीमध्ये, पण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळीकडे चालतात. कारण तुम्ही कसं प्रिफर करता तुमच्या क्लायंट्सला? काय म्हणा, आम्ही तर कॅश कॅरी करण्यासाठी जास्त प्रेफरन्स असतो, कारण क्रेडिट कार्ड जर यूज करायचं असेल तर त्याला 3% तर ॲडिशनल बँकेचे चार्जेस आहेत. कॅशची रिस्क तिथं युरोपमध्ये थोडीफार आहे. इटलीमध्ये ओके, इटलीमध्ये चोरांचं प्रमाण फार आहे, रोड साईड चोर भरपूर आहेत, रोडवर चोर फिरत असतात, बॅग आपली स्नॅप करून घेऊन जातात. ओके, तर फक्त इडलीमध्ये आहे थोडा प्रॉब्लेम, बाकी नाही. पण ट्रॅव्हल कार्ड एक ऑप्शन आहे ह्याला, जसं ATM आहे तसं ATM येत आहे, ट्रॅव्हल कार्डला चार्जेस लागत नाहीत. ट्रॅव्हल कार्डमध्ये आपण करन्सी ठेवली आपली INR, तर ती जिथं आहे तिथं आपण स्वाईप करू शकतो. त्याला बँकेसारखे म्हणजे डेबिट कार्डला चार्जेस लागतात तसे ट्रॅव्हल कार्डला चार्जेस लागत नाही. अच्छा, 1 टाइम तुम्हाला फी आहे ट्रॅव्हल कार्ड ते करतो आपण, म्हणजे सगळीकडे करून प्रोसेसमध्ये तुम्ही करून देऊ शकता. साधारण विदिन 2 तासात ऍक्टिव्हेट होतं. पण हे म्हणजे हे प्रश्न कशासाठी, हे कॅज्युअल प्रश्न आहेत, पण म्हणजे माहिती जेव्हा म्हणजे व्हिडिओ मधनं आपण पॉडकास्ट ह्याच्यासाठीच घेतो की बारीक गोष्टी माहीत आल्या पाहिजे. जसं आपण विजाचं बोललो, कोणता विजा आपला, शेंजेन विजा. तर शेंजेन विजा ही कन्सेप्ट मला भरपूर वेळ म्हणजे ऐकली, मी त्याच्याबद्दल वाचलं, पण त्या क्लिअर होणं पण गरजेचं असतं कधी कधी. म्हणून मला वाटलं की युरोप हा स्पेसिफिक विषय घ्यावा, कारण युरोप बराच मोठा आहे. म्हणजे हा एका एपिसोड पुरता नाही, युरोप तर म्हणजे एक एपिसोड मध्ये समजणार नाही. बघायलाच आपल्याला जर पूर्ण बघायचं असेल 4 महिने लागतात. हा, तर एका 20 मिनिटाच्या 30 मिनिटाच्या एपिसोड मध्ये समजा तर मुश्किलच आहे. तर आता एक शेवटचा एक छोटासाच प्रश्न आहे जो इथे आपण संपणार नाही असं म्हणतोय, पण की भारतामध्ये ह्या गोष्टी का नाही होत की युरोपमध्ये होत आहे आणि भारतात होत नाही? मग त्यात नेमका प्रॉब्लेम कोणता आहे? म्हणजे सगळं आहे ना आपल्याकडे, माउंटन्स, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत, ज्या मोठ्या मोठ्या पर्वतरांगा आहेत, वाळवंट आहेत, नद्या आहेत, समुद्र आहे. आपलं म्हणजे आपलं भारताचं वातावरण असं आहे की आपल्याकडे सगळंच आहे, सगळ्या देशाचं कॉम्बिनेशन आपल्याकडे आहे. आणि त्यात ह्यांच्यापेक्षा अजून प्लस म्हणजे तीर्थक्षेत्र पण आपल्याकडे आहेत. हे कुठं नाही, तीर्थक्षेत्र भारतात जास्त आहे. पण फक्त आपण एवढं प्रमोट करतोय. हा, आणि तीर्थक्षेत्र प्रमोट करतोय. आणि ह्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत तिथं म्हणजे आज सुद्धा अशी अडचण आहे. आता जसे स्वित्झर्लंडमध्ये मोठमोठे माउंटन्स आहेत, त्यापेक्षा सुंदर माउंटन्स आपल्याकडे पण आहेत. हिमाचल, नॉर्थ ईस्टला आहे, हिमाचलमध्ये आहे. आता हिमाचलमध्ये अनएक्सप्लोर्ड हिमाचल म्हणून एक आयटनरी चालते, तर ते काबा वगैरे कव्हर होता.
पुन्हा आदी कैलास मी झाला. आता रिसेंटली जेव्हा हिमाचलला गेलतो तर मी हिमाचलमध्ये एक गोष्ट फक्त नोटीस केलेली, बाहेरच्या देशातले मला जास्त लोक दिसली हिमाचलमध्ये, की भारतातले लोक फार कमी दिसत होती. तसं म्हणजे दिसत होती, पण मला त्या प्रमाणात दुप्पट प्रमाणात मला बाहेरची लोक जास्त दिसत होती. आणि ते म्हणजे ते काय असं एन्जॉय म्हणून नाही, ते फक्त फिरत होते शांतपणे, एक छोटीशी सॅक काढकोलेली असायची आणि शांतपणे फक्त. मग ते जर युरोपमधले असतील लोक एक्झाम्पल, किंवा ते रशियामधले असतील किंवा कुठले असतील लोक, तर त्यांना इथं काय भेटतं जे इंडियामध्ये, जे त्यांना त्यांच्या पण देशात भेटत नाही. 100% म्हणजे ते कसं आहे, ते आपण एक्सप्लोर व्हायला तयार नाही आहेत. जसं आपण त्यांच्या देशात जाऊन कॉन्टिनेंटल फूड आपण शक्यतो रिजेक्ट करतो. ते लोक आपलं फूड खायला बसलेत. आपली संस्कृती बघा, म्हणजे आपण बघतो आता राजस्थानमध्ये आपण जातो, दिवाळीनंतर राजस्थान जर गेलं तर 90% फॉरेनर असतात. म्हणजे आपल्या इकडचे लोक एखाद्या स्पॉटवर गेले की फोटो काढलं, सेल्फी घेतात किंवा थोडं धांगडधिंगा करतात वगैरे आपल्या दिसतं. पण जेव्हा त्यांची लोक मला दिसली हिमाचलमध्ये, ज्या ज्या ठिकाणी दिसली, जिथे एन्जॉय तिथे एन्जॉय करत होती ती, पण उगाच सेल्फी काढतोय किंवा फोटो काढतोय किंवा डिस्टर्ब करतोय मला, असं त्याचा डिस्टर्बन्स मला कुठल्याही हिमाचलच्या टूरमध्ये जाणवला नाही फॉरेनर्सचा. म्हणजे ही काय नाही, जनरली मी बघितलं की त्या लोकांचं फोटोचं वेळ म्हणजे असं जसं आपल्याला वेळ आहे, सेल्फी काढणं, त्या स्पॉटला गोंधळ घालणं, रील्स फोकस करणं, रील्स बनवणं, म्हणजे त्या लोकांचं त्यांच्याकडे आपल्यापेक्षा प्रोफेशनल कॅमेरा घेऊन फिरतात ते. पण त्यांना जे क्लिक करायचं आहे तेच क्लिक करतात ते. पापड पसार त्यांचं स्वतःचे फोटो कडे नसताना ते तिथले काय स्पॉट आहेत ते कव्हर करण्याचा जण असं म्हणजे फील होत आहे. आणि आपल्यासारखं नाही की उगाच हे बघायचंय ते बघायचं, इथं गोंधळ घालायचं, पैसे गेलाय आणि तिथं रील्स सुरू, रील्स जे बघायचं तेच बघून येतात. ते फालतू गिर त्यांची अजिबात नसते. आणि त्यात तर कसं आहे, सुरुवात तर मानसिकता आपलीच नाही बदलायची. तर ठीक आहे, हां विजय म्हणजे आपण आपल्या देशात सुद्धा नीट बघत नाहीयेत. बाहेर देश सोडलं तरी आपण आपल्या देशात सुद्धा नीट बघत. येऊन एकदा शिस्तप्रिय वागतात. हा, मग आपण जरी पर्यटक म्हणून गेलो आपल्या देशात, तर आपण आपल्या लोकांना अरे तुरी बोलणं, आरमटपणाने वागणं, आपण आपलं सांभाळत नाहीये थोडं. आणि जे राहिले माउंटन्स वगैरे, तर गव्हर्नमेंटचा तर विषय आहेच. आता कुठे डेव्हलप होत आहे उत्तराखंडमध्ये, आता रस्ते वगैरे व्हायला लागले. पण कुठलीही इकॉनॉमी सुधारायला मग तिथं गव्हर्नमेंटने सुधारणं फार गरजेचं आहे. आणि सुरुवात प्रत्येक नागरिकाची पण आहे. जसं आता रस्त्यावर थुकणं आहे, आता तिथं अजिबात कचरा चालत नाही. आपण जरी बॉटल जर खाली टाकलं तर ते लोक स्वतः उचलून डझन टाकतात. ते बोलणार पण नाहीत आपल्याला, ते बोलणार पण नाहीत. हा, येऊन आपण जसं भांडत बसतो ते भांडत बसत नाहीत. एकदा हाक मारतील, नाही ऐकलं इग्नोर करतील, ते त्यांचं करून टाकतील, पण त्यांना देश त्यांचा खराब नाही करणार. तसं आपलं नाही आहे. आपण एखाद्याने मागून सांगायचा प्रयत्न जरी केला, बाबा खर्च करू नको, तर तो आपल्याला शिकवणार, तू कोण मला कोण सांगणार. म्हणजे हा रोगच आपल्यात बी नाही बदलायची तयारी. आणि त्यात सगळ्यात मोठा एक अजून एक ड्रॉबॅक आहे, तो लोकसंख्या. ओके, तिथं युरोप म्हणजे बाहेरच्या देशात जागा जास्त आहेत, माणसं कमी आहेत. आपल्या इथं माणसं जास्त आहेत, जागा कमी. तो एक मोठा ड्रॉबॅक आहे. आणि फॉरेन मध्ये शक्यतो भीक कोणी मागत नाही. म्हणजे जो गरीब असेल तो बी काहीतरी विकून खाईल, पण असं रस्त्यावर फिरणार नाही एकदम. त्याला म्हणजे गरिबी म्हणजे असं नाही की आपल्याला कोणाला बोलायचं किंवा हा विषय नाही, पण कर्तृत्वावर त्यांचा भरोसा आहे. म्हणजे स्वकर्तृत्व करूनच काय असं पैसे काम करूनच पैसे मिळवणार असं आपण दिले. आता बऱ्याच ठिकाणी बघितलं फॉरेनमध्ये आहे, तिथं बी गरीब आहे, नाही याचं नाही, बेगर. हां बेगर आहेत, तिथं पण आहेत. पण तिथं पण बघितलं आपण, जेव्हा तो बसलेला असतो खाली पैसे घ्यायला पाण्यातून, पण तो काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असतो, गाणं तरी गात असतो, कुणाचं हसवत असतो, काहीतरी करत असतो. जसं म्हणजे थोडीशी ऍक्टिव्हिटी करू, म्हणजे असं पैसे नको आहेत. हा, ते काही ना काही करतात, ते पण मागतात पैसे, नाही मागत असं, पण ते काहीतरी करतात, ऍक्टिव्हिटी ते करतात. म्हणजे असं डायरेक्ट पैसे घेत नाहीत. असं देशाचं कल्चर, ह्या सगळ्या गोष्टी आणि मानसिकता, याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. बाकी ह्याला सुधारायचं ना सुधारायचं त्याला आपण काहीच करू शकत नाही. ते नाही, त्याला कल्चर चालत आलेलं आहे, तशा कल्चर ते चालत राहतं ते, ही गोष्ट बरोबर आहे. आणि आता एक शेवटचा प्रश्न विचारतो तुला, की हा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असं आता हा सीझन सुरू झाला, जसं आपल्याकडे श्रावण सुरू झाल्यानंतर थोडेसे ऋतू बदलायला सुरुवात होतात वेगवेगळे. आता कोणता परफेक्ट डेस्टिनेशन पॉईंट आहे भारतातला एक सांग आणि फॉरेन मधला एक सांग. नाही, आता कसं असतं, कुठल्याही ट्रॅव्हल टुरिझम कंपनीला जून जुलै हा महिना खालीच असतो मोस्टली, शाळा सुरू होतात. आणि बघायचं म्हणलं हां, पण ऑगस्ट पासून भारतात जर म्हणलं
तर सगळे तीर्थक्षेत्र सगळे जोमाने चालू होतात पहिले. बरं. म्हणजे अयोध्या झालं, काशी झालं, प्रयाग झाला. मग त्याला थोडंसं सांस्कृतिक पण आपला बॅकग्राऊंड आहे की पितृपक्ष असतो तर पित्राची तिथे जाऊन पूजा करणे आहे. हा बरं. पुन्हा गोष्टी केदारनाथ बंद होणार असतं, केदारनाथची टूर आहे. आणि बाहेर म्हणजे बाकीचं जर म्हणलं तीर्थक्षेत्र सोडून तर हिमाचल एक स्टार्ट होतं. हिमाचलला आत्ता पाऊस असतो पण तो थोडंसं ऑगस्टपर्यंत कमी होऊन जातो. तर हिमाचल ऑगस्टपासून सीझन चालू होतो. जसं पुढे जाईल तर स्नोफॉल पण मिळतं. आणि बाहेर देशात म्हटलं तर आता सिंगापूर विथ क्रूज ऑप्शन चांगला आहे. आता नवीन झालेलं आता कॉर्पोरेटमुळं बाकू म्हणून एरिया अझरबैजान. पण तिकडं लोकांनी बॅन केलं म्हणून मी तर ऐकलं. हो, बॅन केलंय आपल्या भारतीय लोकांनी, कारण त्यांनी आता आपल्या ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस त्यांनी पाकिस्तानला सपोर्ट केला म्हणून आता ट्रॅव्हल कंपन्यांनी त्याला बॅन केलंय. म्हणजे आपण स्वतः लिटरली आता पॅकेज सोडून दिले करायचे, नाही केले. पण आहे ते म्हणजे आपल्या भारतीयांनी 2 वर्ष त्यांना उचलून डोक्यावर बसवलं होतं. म्हणजे पर्यटन त्यामुळे ती जगली म्हणा. हां, आपल्यामुळे जगले होते आणि ते आपल्यावर उलटले. तर म्हणजे 2 वर्षातच बाकू हे नावच 2 वर्षात आलं पुढं. त्याच्या आधी लोकांना माहिती नव्हतं वगैरे मी ऐकलं. हे पण वाढवलं कोणी कॉर्पोरेट कंपन्यांनी. फायर टेम्पलचा विषय आहे तरी कॉर्पोरेट कंपन्यांनी वाढवलं. म्हणजे थायलंड करून वैतागलेले जी लोक होते त्यांनी बाकू, उझबेकिस्तान हे देश वाढवले. अझरबैजान बाकू झालं, ताश्कंद झालं. हां, तिथं लालबहादूर शास्त्री गेले होते. उझबेकिस्तान, पुन्हा अलमाटी. हे सगळे बजेटच्या हिशोबाने आणि कॉर्पोरेटच्या हिशोबाने कॉर्पोरेटवाल्यांनी वाढवले. भारताने जर म्हणजे एखाद्या देशावर जर बहिष्कार टाकला तर तिथल्या पर्यटनाचा पूर्ण सिक्वेन्स जसं मालदीवचं झालं होतं. म्हणजे पूर्ण इकॉनॉमी पूर्ण ढास आहे. भारताचे लोक फिरण्यासाठी उत्सुक आहेत असं नाही की भारताचे लोक फिरत नाही, जास्त फिरतात. कारण जर पर्यटन वाढत असेल एखाद्या देशाचं म्हणजे चित्रपटामुळे तर नक्कीच 100%. आणि एका त्या 3 वर्ष जर बघितलं ना तर भारताचं पर्यटन तर कोविड पासून तर भयंकर वाढलंय. म्हणजे आधी वाटत तुम्हाला चिंता होती की कमी. म्हणजे असं वाटलं होतं की कोविड म्हणजे 2 वर्ष जे टिकले नाहीत त्यांनी धंदा बंद करून बसले, कुणी फाशी घेतली, कुणी आतमध्ये गेले. पण जे टिकले त्यांनी 10 वर्ष धंदा 2 वर्षात कव्हर केला. म्हणजे लोकांना लक्षात आलं की बाबा पैसे ठेवायचे काही नाहीत, उडून टाकायचे आईश करून. कधी लॉकडाऊन लागेल कधी लोक म्हणले काय करायचं. लोकांनी पर्यटन फार वाढवलं. इव्हन काश्मीर पण, आता काश्मीर एकदम स्मूथली चालू होतं. आता थोडंसं याच्यामुळे गोंधळ झाला. आता काश्मीर पण एकदम सेफ स्मूथली चाललं होतं. तर आता पर्यटन सगळं सुरळीत झालेलं एकदम सुरळीत आहे. आता काश्मीर पण पुन्हा सुरळीत चालू आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी पुन्हा सुरळीत आणि झालेत. मला वाटतं सुरू झालेत, म्हणजे पॅकेज सुरू झालेत, लोक जातात. पण अजून फुल फॉर्म आहे जानेवारीपासून पुन्हा एकदम सुरळीत एकदा लोक फोटो टाकायला सुरुवात झाले. सिक्युरिटी जास्त आहे, उलट आता जास्त सेफ आहे पहिल्यापेक्षा. तर आणखीन सेफ झालं म्हणजे सेफ प्लस. सेफ प्लस आहे आता. तर ते काय नाही, ते होत राहतात. पण आहे म्हणजे पर्यटन तर वाढलंय. आणि आता EMI वगैरे आलेत पर्यटनासाठी बी, त्यामुळे लोकांचा कल वाढला. आता EMI वर सुद्धा EMI आपण जाऊ शकतो पर्यटन. हो, मिळतात. EMI वर तुझ्याकडे पण आहे. EMI वर पण जातात लोक, त्यामुळे आता सोपं झाले पर्यटन. नाही, ही चांगली गोष्ट आहे. युरोपबद्दल तू थोडक्यात पण चांगल्या गोष्टी सांगितल्या ज्या महत्वाच्या, ज्या माहीत नव्हत्या. बाकी सगळ्यांना माहिती आहे की पुण्याला जायचं, मुंबईला जायचं, तिथून विमानाने जायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पलीकडच्या पण बऱ्याचशा गोष्टी तू जे आता सांगितलं की विजापासूनच्या असतील किंवा अजून काय परमिशन्स आहे, अजून काय आहे का हिडन गोष्ट कोणती आहे का जी म्हणजे इन जनरल नाही. हिडन आता काय झालं, हिडन असं काय राहिलं नाही. म्हणजे आता कसं आहे, पहिले लोक नॉलेज घेऊन फिरत नव्हते. आता या सोशल मीडियामुळे लोक जास्त नॉलेजेबल झाले. युरोपला जाताना कशी तयारी करावीचा व्हिडिओ असतो. युरोपला जाताना बॅग काय नाही व्हायचं. ठीक आहे, काही काय त्यात अति फालतू असतं. पण काही काही लोक खरंच शिकून पण जातात. बरोबर आहे पैकी. म्हणजे जे घ्यायचं ते आपल्यावर आहे, काय घ्यायचं काय नाही. काही काय त्यात वेग पण असतात गोष्टी. जसं की आता सध्या आहे की बाबा आता व्हिएतनाम जायचं थोडक्यात, तर ते दाखवतात आपले ₹1 मध्ये तिथले ₹300. पण तसं काही नसतं. जेवढा खर्च होणार तेवढा खर्च होणार आहे. पण लोक म्हणतात ते तर फार स्वस्त आहे. म्हणजे ही जी चुकीची मार्केटिंग आहे इन्फ्लुएन्सरची, ती फार चुकीची आहे. जी व्ह्यूज साठी करतात, व्ह्यूज साठी करणार, ती चुकीची फॉल्स मार्केटिंग आहे. आणि त्या गोष्टीचा फटका तुम्हाला पण कधी बसतो? आम्ही तर व्हिडिओ बघितलाय आणि तुम्ही असं नाही म्हणताय. मग फटका कधी बसतो आपल्यापेक्षा ना, आम्ही तर सांगतो बाबा असं नाहीये म्हणून. पण जे ते बघून स्वतः बुकिंग करून जातात त्यांना फार फटका बसतो. मग ते टाईमवर पैशाची अडचण ना, पैसा मिळणार, मग पुन्हा इंडियात कॉल लावा, पैसे मागवा, मग ते डबल हॅरेसमेंट वगैरे. माणूस गेला असतो फ्री व्हायला, पण त्यांनी काहीतरी व्हिडिओ बघितला असतो की बाबा इथं एवढं स्वस्त मिळतं, म्हणजे तर गेलं की प्रॅक्टिकल रिॲलिटी वेगळीच असते. अशा काही गोष्टी आहेत. पण बऱ्यापैकी आता नॉलेज वाढत आहे सोशल मीडियामुळं. ओके, चालेल. मग मला वाटतं नेक्स्ट एपिसोड
एकतर पर्यटनाच्या बाबतीनेच करायचं आहे, मग व्हिएतनाम करूया आपण पुढच्या वेळेस. आणि व्हिएतनामला जाण्यासाठीचा परफेक्ट टायमिंग असेल किंवा व्हिएतनामला जाताना सगळं झालं. लोक म्हणजे आपल्या प्रेक्षकांना हे पण सांगू की बॅकपॅक कशी करायची, बॅगमध्ये काय नेलं पाहिजे व्हिएतनामला जाताना. तिथे थंडी असेल तर स्वेटर न्यायचं आहे किंवा फार उकडतं म्हणून स्वेटरचा बोजा न्यायचा आहे की नाही, ह्या सुद्धा गोष्टी तू कॅज्युअली सांगितल्या पाहिजेत. नंतर पुढच्या एपिसोडमध्ये आपण व्हिएतनाम नक्कीच कव्हर करू. धन्यवाद आल्याबद्दल आमच्या पॉडकास्टमध्ये. खरं तर पॉडकास्टची संकल्पना आम्ही नवीनच सुरू केली आणि मी लखनला म्हणलं की असं असं करायचं आणि त्याने लगेच हो म्हणला. खरं तर युरोप विषय फार जड होता माझ्यासाठी, पण त्याच्यासाठी नाही 3 वेळेस जाऊन आलेला आहे. माझ्यासाठी एकदम खूप जड विषय होता युरोप, पण त्यांनी इतकं सोप्या पद्धतीने सांगितलं आहे की आता युरोपला गेल्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं मला. पण म्हणजे मनात माझ्या आता वाटतं की युरोपला गेलंच पाहिजे आणि सगळ्यांनी गेलं पाहिजे. फक्त एवढंच आहे की ते लखनमार्फत गेलं पाहिजे, कारण तेवढं इझी तोच करून देऊ शकतं असं तरी मला वाटतंय. कारण आपली मराठी माणसं याच्यामध्ये आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे की बार्शीसारख्या शहरातनं तू जर युरोपसारख्या गोष्टी आणि 3 वेळेस तू युरोप केलायस आणि बार्शीतल्या लोकांना पाठवतोयस युरोपला, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बार्शीसाठी पण आहे आणि आपल्या भागातल्या लोकांसाठी आणि मराठी लोकांसाठी पण ही चांगली मोठी गोष्ट आहे की आपल्या इकडचा माणूस ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्याचं युती हॉलिडेज जे स्टार्टअप आहे ते खूप कमी काळात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम वाढवलेलं आहे. जगभरात त्याला तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्ही लखनला संपर्क करू शकता. त्याच्या पण इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करा, त्याची पण लिंक आम्ही देऊ डिस्क्रिप्शनमध्ये. आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, हे पण सांगतोय कारण नवीनच आहे चॅनल आणि नवीनच पॉडकास्टचा शो आहे. हा पण आमच्या इकडचा नवीनच प्रयोग आहे की आपल्या बार्शीपासून हा आम्ही सुरू करतोय पॉडकास्टचा. जर तुम्हाला देखील अशा नवीन विषयावर बोलायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि नवीन नवीन विषय आम्ही पॉडकास्टमधनं मांडत राहू. पुन्हा एकदा धन्यवाद लखन आल्याबद्दल. थँक्यू सचिन. विश्व टी व्ही मार्फत तुम्हाला या पॉडकास्टसाठी बोलवलं. आणि युरोप जसं तू म्हटला, युरोप जड विषय आहे, तसं माझ्या मनात फार भीती होती युरोप जायच्या आधी. कारण माझा लहानपणीचा आवडीचा विषय होता युरोप जायचा म्हणून. ते पण आपल्या मूवीमुळेच झालं आहे की स्वित्झर्लंड एकदा तरी जायचं म्हणून. तर काही नाही, गेल्यावर सगळं शिकतं माणूस. आणि जसं की कुठली एखादी कंपनी जाण्यासाठी आपल्या लोकांचा पण फार सपोर्ट महत्त्वाचा असतो. मला आपल्या सगळ्याच माणसांनी सपोर्ट केला आहे. म्हणजे मी जी कंपनी पुण्यात टाकली होती, मी पुन्हा येऊन बार्शीत सेटल व्हायचा विचारायच्यामुळे केला. मग त्यावेळेस सगळे म्हणत नाही मला की बार्शीतून तर चालणार का नाही, पण आपल्या लोकांनी फार सपोर्ट केला आणि या सपोर्टमुळे आज बऱ्यापैकी इथंपासून सुद्धा आम्ही ग्रुप नेतो आहे, कंटिन्यू बुकिंग होत आहेत आणि फक्त बार्शीत नाही तर आजूबाजून सगळीकडून मला बिझनेस मिळतो आहे. तर हे तुमचे सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, मित्रांचं प्रेम आहे, हे सगळे एकमेकाला सपोर्ट करत आहेत आणि त्यांचे चाललं आहे. सपोर्ट शिवाय कुठलाच बिझनेस किंवा कुठलाही स्टार्टअप मोठं होत नाही. तर थँक्यू, तू इथं बोलवलं मला. चालेल, धन्यवाद. चालेल.